नमस्कार. भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटपट आणि मस्त अशी चविष्ट, झणझणीत आणि चमचमीत लागणारी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये डाळ दोडक्यांची भाजी कशी करायची ती बघणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे सर्वात आधी आपल्याला 2 ते 3 तासासाठी चण्याची डाळ ही गरम पाण्यामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी एक छोट्या वाटीने इतकी चण्याची डाळ भिजत घातली. भिजून ती डबल होतो. त्यामुळे थोडं चण्याच्या डाळीचं प्रमाण कमी घ्यायचं. आता आपण भिजलेली डाळ साईडला ठेवूया आणि भाजीला लागणारे दोडके कसे निवडायचे ते बघूया. तर अशा प्रकारे इथं मी मीडियम साईजचे दोडके घेतले आहे. आपल्याला दोडका अगदी मीडियम साईजचा घ्यायचा आहे. खूप जास्त प्रमाणात दोडका बारीक नको किंवा खूप जास्त प्रमाणात जाड नको. जाड असेल, तो आतमधून जठर असेल, त्यामुळे भाजी अजिबात चांगली लागणार नाही आणि कोवळं असेल, तर तो छिलायला खूप त्रासदायक आहे. त्यामुळे आपल्याला असं मीडियम साईजचे दोडके घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इथं आपण दोडक्याची सुरुवातीला साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर आवडीनुसार दोडक्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे. आवडीनुसार तुम्हाला ज्या साईजमध्ये दोडका कट करायचा आहे, त्या साईजमध्ये तुम्ही दोडका कट करू शकता. तर अशा प्रकारे इथे अगदी मीडियम साईजमध्ये मी दोडका कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी दोडके छान कोवळे आणि मस्त असे ताजे आणि लुसलुसीत आहेत आणि अशा दोडक्यांची भाजी अतिशय चविष्ट लागते. करायला अगदी झटपट तयार होतो आणि अगदी पटकन शिजतो. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण मी दोडका कट करून घेतलेला आहे आणि अशाच सेम पद्धतीने बाकीचे उरलेले दोडके सुद्धा आपण कट करूया. आता कट केलेले दोडके आपल्याला एकदा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवायचं आहे. कारण दोडक्याला भरपूर प्रमाणात असा पाणी सुटतो. आता एका कढईमध्ये आपण 1 वाटी इतका तेल टाकूया. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, 2 ते 3 हिरवी मिरची आणि मीडियम साईजचा किंवा मोठ्या साईजचा एक कांदा टाकूया. आणि सर्व मिश्रण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला हलका रंग चढेपर्यंत परतून घेऊया. तर अशा प्रकारे इथे मी 2 ते 3 मिनिटं कांदा परतून घेतला आणि नंतर यामध्ये आपल्याला एक वाटण टाकायचं आहे. तर तो वाटण म्हणजे लसूण, अद्रक, जिरं आणि अगदी थोडे मी खोबऱ्याचे काप करून टाकले होते. त्यामुळे भाजीला अगदी छान खमंग आणि झणझणीतपणा येतो. आता आपल्याला हे सर्व वाटण अगदी छान खरपूस आणि खमंग होईपर्यंत हलका कलर बदलेपर्यंत वाटण तेलामध्ये परतून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता वाटणाला अगदी छान सोनेरी रंग चढलेला आहे आणि या स्टेजवर आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. तर त्याकरिता अर्धा चमच हळद, अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अगदी 2 ते 3 चमच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया. सोबतच एक मीडियम साईजचा कट केलेला टोमॅटो घालूया. आता हे सर्व जिन्नस एकदा छान ढवळून घेऊया. संपूर्ण मिक्स करून घेऊया. आता हे मसाले अजिबात जळणार नाही याकरिता आपल्याला अगदी थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे आपले मसाले अजिबात जळणार नाही आणि शिजायला छान सोपं जाईल. तर अशा प्रकारे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण ढवळून घेऊया आणि लगेचच यामध्ये अगदी थोडी आपण सुरुवातीला कोथिंबीर घालूया. सुरुवातीला मसाल्यामध्ये कोथिंबीर घातलं की भाजी अधिकच चविष्ट लागते. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण मिश्रण छान ढवळून घेतलं. आता आपल्याला हे मिश्रण अगदी 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपला मसाला कितपत शिजलेला आहे. अगदी मस्त असा मसाला झणझणीत तयार झालेला आहे. अगदी छान वर तेल आलेलं आहे. कडेला तेल सुटलेलं आहे. आणि या स्टेजवरच आपण जी चण्याची डाळ भिजत घालून ठेवली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण चण्याची डाळ मसाल्यामध्ये टाकून घेतला आहे आणि आपल्याला चण्याची डाळ मसाल्यामध्ये टाकल्यानंतर अगदी 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला पुन्हा शिजवायचं आहे. कारण चण्याची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो आणि जेव्हा आपण भाजीमध्ये दोडके टाकतो, तेव्हा ते खूप लवकर शिजतात किंवा खूप त्यांना जास्त प्रमाणात पाणी सुटतो. त्यांना शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे आपण सुरुवातीला 5 ते 6 मिनिटं चण्याची डाळ भिजत घातली होती तरी पण शिजवून घेऊया, जेणेकरून चण्याच्या डाळीमध्ये अगदी सर्व मसाल्याचा छान फ्लेवर उतरेल. आता इथं चण्याची डाळ अगदी 5 ते 6 मिनिटं मी शिजवून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अगदी चण्याची डाळ छान फुललेली आहे
आपला इथं मसाला पण अगदी मस्त असा झणझणीत तयार झालेला आहे आणि या स्टेजवर आपण दोडके घालणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण दोडके टाकून घेतला आहे. दोडके टाकल्यानंतर एकदा आपण सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया. संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण भाजी मी छान ढवळून घेतली आहे. आता आपल्याला ही भाजी जवळपास सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवर आपल्याला शिजवायची आहे. आपण सुरुवातीला जेव्हा दोडके टाकतो तेव्हा भरपूर प्रमाणात भाजीला पाणी सुटते आणि म्हणूनच आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं मोठ्या आचेवर शिजवून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता भाजीला अगदी 2 ते 3 मिनिटं झाली आहे. पण भरपूर प्रमाणात असा दोडक्यांना पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला संपूर्ण भाजी शिजवायची आहे. अजिबात एक्स्ट्रा पाणी टाकायचं गरज नाही आहे. आता आपण ही भाजी पुन्हा जवळपास 5 ते 6 मिनिटं अगदी मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर शिजवायची आहे. चला तर मग पुन्हा एकदा भाजी मी छान ढवळून घेतली आणि ही भाजी आपल्याला अगदी 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं अगदी काही मिनिटातच आपली अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत डाळ दोडक्यांची भाजी तयार आहे. खायला इतकी भन्नाट चवीची आहे. अगदी गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत अतिशय चविष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त अशा झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.